समोर येते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलीस मुख्यालयात पोहोचलेले आहेत। पुणे दुर्घटनेनंतर त्यांनी स्वतः पोलीस आयुक्तांना फोन केलेला होता आणि याच प्रकरणी आढावा घेण्यासाठी ते पोलीस आयुक्तालयात पोहोचलेले आहेत। पुणे हिट अँड रन प्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। विविध सामाजिक संघटना विरोधकांनी आरोप केलेले आहेत। या प्रकरणातला आरोपी हा अल्पवयीन होता। त्याचे वडील यांना अटक करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरमधून। पुण्यातील कल्याणी नगर परिसरामध्ये भरधाव वेगातील पोर्शे कारनं बाईकवरून जाणाऱ्या एका जोडप्याला उडवलेलं होतं। तरुण आणि तरुणी या दोघांचा जागीच मृत्यू झालेला होता। अल्पवयीन आरोपीनं या दुर्घटनेपूर्वी दारू प्यायली होती असं देखील उघडकीस आलेलं आहे। मात्र हे सगळं प्रकरण त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप होतोय। या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना देखील सुरुवात झालेली आहे। प्रतीक्षा पारखे आपल्या प्रतिनिधी फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या। प्रतीक्षा, देवेंद्र फडणवीस आयुक्तालयामध्ये आलेले आहेत, नेमकी काय तिथली माहिती आहे, काय घडतंय सध्या? खरं तर हे प्रकरण झाल्यानंतर खुद्द राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला होता आणि या प्रकरणात जो कोणी आरोपी आहे याला मोकाट सुटता कामा नये असं देखील त्यांनी सांगितलं होतं। आणि आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पोलीस मुख्यालयामध्ये भेट दिलेली आहे। कशा प्रकारे यंत्रणा काम करत आहे, एकूणच या प्रकरणाचा कसा छडा लावला जाणार आहे याबाबत त्यांची बैठक चालू आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बरोबर ते बातचीत करत आहेत आणि कशा प्रकारे याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेले आहेत, पब किती वाजेपर्यंत खरंच चालू आहेत का, पब मालकांचा कशा प्रकारे अप्रोच आहे, लोक दहशतीखाली आहेत का, आरटीओची यंत्रणा, या सगळ्यांवर खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। आणि या सर्वाचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने आज पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। या सगळ्यांचा आढावा घेणार आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत। प्रतीक्षा, आपण बघितलेलं होतं की काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी कडक कारवाई केलेली होती गुन्हेगारांविरोधात। त्यांना सगळ्यांना समज देण्यात आलेली होती आयुक्तालय कार्यालयाकडनं आणि कोणतीही रील्स किंवा समाज माध्यमांवर अशा पद्धतीच्या गोष्टी टाकू नये अशी समज देण्यात आलेली होती। एकीकडे हा उच्छाद कमी करण्याचा पोलीस प्रयत्न करत असताना दुसरीकडे धनिकांची मुलं अशा पद्धतीनं बेदरकारपणे गाडी चालवून लोकांना चिरडण्याचा हा प्रयत्न केला गेला। बेदरकारपणे ड्रायव्हिंग केलं गेलं, दारू पितात आणि गाड्या चालवतात। या प्रकरणांना आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून कुठे तत्परता बघायला मिळालेली आहे का या संपूर्ण प्रकरणामध्ये? कारण तुम्ही विनिता देशमुख यांच्याशी देखील बोललेला आहात, त्यांनी देखील आरोप केलेले आहेत। पोलीस नेमकं काय म्हणतात या सगळ्या प्रकरणामध्ये? त्यांना खरंच असं वाटतंय का की त्यांच्याकडनं दिरंगाई झालेली आहे? जे आरोप आहेत त्यांच्याबद्दल पोलिसांचं काय म्हणणं आहे? खरं तर हे जे आरोप झालेले आहेत यावर पोलीस पहिल्या दिवसापासूनच ऍक्शन मोडवर आहेत, परंतु गेले अनेक महिने पोलीस अशा पबवर कारवाई करत आहेत आणि पबला जी परमिशन दिलेली आहे ती रात्री 1:30 वाजेपर्यंत आहे। परंतु समोरून जरी हे पब बंद केले गेले असले तरी आतून देखील हे पब चालू आहे। याची कुठेतरी दिरंगाई झालेली आहे हे कळण्याबाबत पोलिसांची, कारण हे पब जे समोरून बंद दिसत आहे 1:30 वाजता पब पूर्णपणे बंद, ते आतमध्ये 4:30 वाजेपर्यंत तसेच चालू असतात। त्याच्यामुळे कुठेतरी पोलीस यंत्रणा इथे ढिल्ली पडलेली नक्कीच आपल्याला कळत आहे आणि याच्यावर शक्यता पोलीस नेमकं करत काय आहे याचं संपूर्ण काय कशा प्रकारे ही प्रणाली काम करत आहे याच्यावर नागरिकांबरोबरच आता गृहमंत्री देखील सवाल उपस्थित करत आहे की नक्कीच पोलिसांचा जरब या सर्व गोष्टींवर आहे की नाही। दुसरीकडे जिथे रहिवासी आहेत, ज्या ठिकाणी हे पब चालू आहेत, या पबचे जे व्यावसायिक आहेत ते सर्व या रहिवाशांवर ज्या प्रकारे दबाव आणत आहे की तुम्ही जर पोलिसांकडे या तक्रारी केल्या तर तुमच्यावर आम्ही काय करू, आम्ही तुम्हाला जीवे मारणे अशा धमक्या दिल्या जात आहेत असं नागरिक आता स्वतःहून समोर येऊन सांगत आहेत। मात्र पुणे पोलीस आयुक्तालयामधले जे आयुक्त आहेत अमितेश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की तुम्हाला जर अशा प्रकारे काही दमदाटी होत असेल आम्हाला कॉल करू शकता, आम्ही तुमचे फोन उचलायला तेवढे सक्षम आहोत। आणि त्या प्रकारे गेले 2 महिन्यात ही कारवाई होत होती। परंतु ज्या प्रकारे पबमध्ये नाबालिग मुलांना एंट्री दिली जात आहे, ज्या प्रकारे तिथे खरंच मद्यपानाशिवाय
ड्रग्ज पण विकले जात आहे का? पबच्या अंतर्गत जो काही मामला आहे तो अद्याप पोलिसांना देखील कळलं नाही की त्या पबच्या अंतर्गत आतमध्ये नेमकं काय काय चाललेलं आहे. त्याच्यामुळे आतमधला हा जो सगळा काही प्रकार आहे त्या मुलाने ड्रग्ज घेतला आहे का किंवा दारू प्यायली होती हे ठीक आहे, परंतु तो मुलगा नाबालिक होता तरी या मुलांना आतमध्ये प्रवेश कसा दिला जातो याच्याकडे पोलीस यंत्रणा कानाडोळा करत आहे का? या सर्व गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रतीक्षा, या पब आणि बार विरोधात काही कारवाई केली जाते का पोलिसांकडनं? नक्कीच आता या सर्व पबवर कारवाई चालू आहे. गेले 2 महिन्यांपासून पोलिसांची सर्व पबवर कारवाई चालू आहे, परंतु आता विभागाने पोलीस यंत्रणेने हे जे 2 पब होते कोझी आणि ब्लॅक यांवर कारवाई केलेली आहे. या दोन्ही पबला सील करण्यात आलेला आहे. आतमध्ये काय जेवढा काही स्टॉक आहे तो सगळा जप्त करण्यात आलेला आहे. आता या पबमध्ये ड्रग्ज वगैरे विकले जात होते का? ड्रग्जचा कुठेतरी इथे पर्दाफाश केला जाणार असू शकतो, कारण की मागच्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये ड्रग्जचं रॅकेट हे उघडकीस आलं होतं. त्याच्यामुळे या सर्व पबमधनं ड्रग्ज कुठेतरी सप्लाय केलं जात आहे का या सर्वांचा छडा आता पोलीस ऍक्शन मोडवर येऊन करत आहेत. प्रतीक्षा, हिट अँड रन प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे ते आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचलेले आहेत आणि त्याच समयी पुण्यातील काही पब सील करण्याची देखील कारवाई सुरू झालेली आहे.